कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीता, तू खूपच मनावर घेतलंयस। अगं असं नाही, पण आता ठरलंय ना, मग काही गोष्टी वेळेत झालेल्याच बऱ्या असतात। आणि तोच वेळ वाया जाऊ नये म्हणून मी गुरुजींना बोलवलंय। पण सॉरी आहे मावशी, तुझी जरा जास्तच गडबड झाली असेल ना? अगं गडबड कसली, फक्त नेहाची पत्रिका घेऊनच तर यायचं होतं मला। हा, दोघांची पत्रिका जुळत आहेत। अरे वा, अरे वा, म्हणजे प्रश्नच मिटला। प्रश्न आहे, काय झालं गुरुजी? पत्रिका जरी जुळत असली तरी लग्न मुलीचं याच महिन्यात व्हायला हवंय, नंतर काळयोग नाहीये। हो, खरं तर ह्याची कल्पना आहे मला। ठीक आहे गुरुजी, लग्न याच महिन्यात होईल। वा, येऊ मी? दक्षिणा। हा, गुरुजी, दक्षिणा। जरा जास्तच वाटतायत। माझ्या भावाच्या आनंदापेक्षा महत्वाचं मला काहीही नाहीये। वा, बर, येऊ मी? हो या। आणि मुहूर्ताच्या तारखा कळवा। हो हो, तारखा काढतो मी आणि सांगतो तुम्हाला। येतो, नमस्कार। ह्या भावा बहिणीच्या नात्याला नजर लागू नये कोणाची। चला मग, आता दुसरी कोणतीच अडचण उरली नाहीये। असं कसं म्हणतेस तू? अगं नेहा आणि आशू लग्नाला तयार नसतील तर लग्न कोणाचं लावणार आपण? नेहा तर म्हणत होती की आशू आणि शिवाचं मोठं भांडण झालंय फक्त। आशूला कदाचित अजूनही शिवाबद्दल नाही मावशी, मला नाही वाटत आता आशू आणि शिवामध्ये काही नातं उरलंय। आणि असं असतं तर आशूने सह्या केल्या असते का डिवोर्स पेपर्सवर? शिवाय नेहा आणि आशू दिवसभर एकत्र असतात, त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे। अगं तेच तर, नेहा म्हणते की त्यांच्यात फक्त चांगली मैत्री आहे, प्रेम नाहीये। सुजाता, हे बघ मावशी, कसं आहे ना, ते त्या मैत्रीला त्या दृष्टीने बघत नाहीयेत म्हणून। अगं पण नेहा म्हणते त्यात तथ्य असेल तर कदाचित आशूला अजूनही सुजाता, शिवाबद्दल। मी समजू शकते तुझी काळजी, पण खरंच असं काही नाहीये। मी आशूला लग्नासाठी नक्की तयार करेन बघ, तू फक्त नेहाशी बोल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।